भैया ले ओम ठो हाँ फिर जाना राइड काट रही है भैया। तर जय श्रीराम मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण होतो आपली इकडचं दुकान हो, कारण की तिकडे जायला काही टाइम नव्हता. म्हणलं डिझाईन तेवढी करून घेऊ पटकन, नंतर न परत आपण निघालो मराठी शाळेत जायला. त्यात पोरांचं काय चालू होतं गेट ओव्हर राहून काय माहिती सुट्टीचं. तर आपण निघालो आपल्या दुकानावर जायला. त्याच्यात आपल्याला भेटला दीपराज साऊंड. जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर टाकतोय राजू भाऊंचा, तो नंबर तुम्ही चेक करू शकता. त्याच्यात पुढे आलो आणि दीपक भवन राजू भाऊंचं म्हणलं काय उद्योग चालू आहे नेमके काय माहिती हो. त्याच्यात ते म्हणे अरे कांदा चाळ करू राहिलो म्हणे, आता कांद्याला कांदे साठवून ठेवू म्हणे थोडेसे. त्यांचेच थोडे गप्पा मारले ना आपण आलो परत दुकान थोडेसे कस्टमर होते, कस्टमर केले. नंतर आपण निघालो परत घराकडे जायला. घराकडे गेलो आणि नंतर आपल्याला थोडे डॉक्युमेंट ते गावामध्ये द्यायचे होते, तर पटकन म्हणलं देऊन येऊ. त्याच्यात पोच केले आणि परत निघालो घराकडे जायला. त्यात आपण आलो परत पाठव, कारण की आपली गाडी थोडीशी कामवाली होती, त्यामुळे दुसरी गाडी घेऊन जाऊ म्हणलं आपण आता. कारण निघायचं होतं मम्मी त्यांना मीटिंगला सोडवायला देवपूरला. लगेच आपली गाडी घेतली आणि सुरेश भाऊंच्या डायलॉग वाणी झापूक झुपूक लगेच गाडी आपण नेली देवपूरमध्ये आलो. मम्मी त्यांना सोडलं, परत निघालो आपण घराकडे जायला देवपूर मधनं. घराकडे आलो आणि परत आपण चालू दुकानाकडे. तेवढ्यात बघितलं त्या यांनी तर पुरा स्ट्रक्चरच उभं केलं. त्याच्यात हा विरूचं काय चालू होत काय, नुसत्या उड्या मारायचं काम चालू होत त्याचं. त्याच्यात आपले काम आटपून आपण निघालो परत घराकडे जायला. म्हणलं आता पटकन जाऊ घराकडे. आणि संध्याकाळच्या वेळेला गावाकडे जी मजा आहे ती कुठंच नाही. एकदम वातावरण एकदम चिल मध्ये, वातावरण पण एकदम शांत झालं होतं एकदम. त्याच्यात आधी भाऊ आला आपल्याकडं काय कॅल्क्युलेटर द्यायला. त्यात गडीचा काय फोन काय सुटत नाही भाऊ. त्याच्यात तो म्हणतो मी येतो भाऊ आता. त्यात 10:30 वाजून गेलेत रात्री बॅनर बनवता. आता आजसाठी एवढंच बास करू. उद्याच्या ब्लॉग मध्ये परत भेटू. धन्यवाद.